हे बघा, ही व्हॅनिटी अशी असते. हे माझे कपडे लावलेले आहेत इकडे आणि हे सगळा मेकअप रूम आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. असं आहे आणि हा मेकअप रूम आहे. आणि मेकअप झाल्याच्या नंतर मग हे आम्ही असं रूम पुढं दिसतंय बघा. नमस्कार मंडळी. तर आमचे हे कला क्षेत्रातले यशवंत मुसळे आहेत आणि यांनासुद्धा बाळूमामांच्या सिरियलमध्ये काम करायची संधी मिळालेली आहे. तर ह्यांच्याशी थोडा आपण गप्पा मारूया. यांना कसं वाटतं आहे, काय ते जरा बोला. मुसळे, काय कसं काय तुमचा दिवस कसे चाललेत, काय कालपासून तुम्ही शूटिंग करताय, आज तुम्हाला डायरेक्ट व्हॅनिटी ढकललाय आणून, ते काय कसं आहे तुमचा अनुभव काय आहे? खूप आनंद होतोय. पहिली गोष्ट म्हणजे मी आमच्या संतोष सरांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला इथपर्यंत आणलं. आज कित्येक वर्ष मी त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. त्यांनी त्या कॉन्टॅक्टचा मला असा उपयोग करून दिला की आज मी इथे सेटवर तर आहेच, सेटवरनं मी व्हॅनिटीत पण आलो. आयुष्यात मी कधी व्हॅनिटी बाहेरून पण बघितली नव्हती, आज आतमध्ये येऊन बघतोय. खरंच हा अनुभव खूप गोड आणि सुंदर आहे. आणि शूटिंगला जी धमाल आणि मजा असते आणि जे काम करण्याचा अनुभव आणि त्याच्यात जी एनर्जी येते ना, ती खरोखर वाखाणण्यात होती आहे. म्हणजे त्या गोष्टीचा सारखा आनंद घ्यावा असंच वाटत राहतं. म्हणजे कधी तिथून बाहेर पडू नये, घरी पण जाऊ नये असंच वाटत राहतं. खरंच मी संतोष सरांचा त्यासाठी खूप आभारी आहे की त्यांनी यापुढे सुद्धा आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्हाला आणखी मोठ्या व्हॅनिटीमध्ये बसवावं. बस हीच आमची विनंती. बरं, धन्यवाद. तर मंडळी, हे बघा, ही मंडळी झाली. मगाशी जी तुम्ही बघितली ती आपल्या कॉस्ट्युम मध्ये नव्हती, म्हणजे कपडे घातलेले नव्हते आम्ही. आणि आता हे सगळे भजन मंडळी तयार झालेले आहेत. हे बघा किती खुश दिसत आहेत बघा. आणि हे 1940च्या सालातले भजन मंडळी आहेत. आणि आम्ही तुम्हाला 1940 सालातले दिसतो की नाही हे कमेंट मध्ये तुम्ही जरा सांगा. बाळूमामाच्या नावानं. धन्यवाद.